गुड मॉर्निंग. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय? चॅटबॉक्सवर लिहा. येस. ओके, आपण स्टार्ट करूया. तर काल आपण कॉन्ट्रॅक्ट प्राईसपर्यंत आपलं पूर्ण झालं होतं. आता पुढे आपण मल्टी इयर कॉन्ट्रॅक्टपासून स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? येस. ओके, आपण स्टार्ट करूया. ओके, तर मल्टी इयर कॉन्ट्रॅक्ट. आता जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व केले तेव्हा बरेच प्रकारचे प्रॉब्लेम आपण सॉल्व केले होते. एक म्हणजे काय, सिंगल कॉन्ट्रॅक्ट. दुसरं मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट. आता मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट हे वेगळं प्रकार होते आणि मल्टी इयर कॉन्ट्रॅक्ट हे वेगळा प्रकार होता. आता मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एकच कॉन्ट्रॅक्टर जर समजा बरेच कॉन्ट्रॅक्ट त्यांनी जर घेतले असतील तर त्याला आपण म्हणतो मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट. आणि मल्टी इयर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एकच कॉन्ट्रॅक्ट समजा 2-3 वर्ष चालतंय तर त्याला आपण म्हणतो मल्टी इयर कॉन्ट्रॅक्ट. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट हे वेगळे आहेत आणि मल्टी इयर कॉन्ट्रॅक्ट हे वेगळे आहेत. आणि दोघांमधला फरक काय असतो की मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट असतील तर आपण काय करतो, मल्टिपल कॉन्ट्रॅक्टमध्ये जे क्लोजिंग WIP असतं ते पुढच्या नवीन कॉन्ट्रॅक्टला ट्रान्सफर होत नाही. पण मल्टी इयर कॉन्ट्रॅक्टमध्ये जे क्लोजिंग WIP असतं ते सेकंड इयरला ट्रान्सफर होतो, सेकंडवरनं थर्ड इयरला ट्रान्सफर होतो. जे काय तुमचं क्लोजिंग WIP आहे ते दुसऱ्या वर्षी ट्रान्सफर होतो. वेरॅज मल्टिपल कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं होत नाही, कारण प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे इंडिपेंडंट आहे. तर आपण मल्टी इयर कॉन्ट्रॅक्टबद्दल थोडंसं बघूया. इन द केस ऑफ लार्ज कॉन्ट्रॅक्ट इट टेक्स मेनी इयर्स फॉर कॉन्ट्रॅक्ट टू बी कम्प्लिटेड. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट पूर्ण व्हायला बरीच वर्ष लागतात. द फॉलोइंग स्पेशल पॉईंट्स अराइज इन सच केस. तर काय काय स्पेशल पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. द कॉन्ट्रॅक्टर कॅनॉट वेट फॉर नंबर ऑफ इयर्स टिल द कॉन्ट्रॅक्ट इज होलली कम्प्लीट टू रिसीव द फुल कॉन्ट्रॅक्ट प्राइस विच विल बी ड्यू ओनली इन द लास्ट इयर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आता एक लक्ष द्यायचं आहे की कॉन्ट्रॅक्टची जी प्राइस आहे ते त्याला ड्यू कधी होणार आहे कॉन्ट्रॅक्टरला, शेवटच्या वर्षी, ज्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईल त्यावेळेला ते रिसिवेबल आहे. पण तिथपर्यंत तो वाट बघू शकत नाही, कारण त्याला कसं आहे की त्याला त्याचा खर्च भागवायचा आहे, की जे काय मटेरियल तो परचेस करतो, जे काय लेबर तो अप्लाय करतो, जो काय खर्च करतो तो त्याला भागवायचा आहे. त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईस तर वाट बघू शकत नाही. ही हॅज टू गेट ऑन अकाउंट पेमेंट रेग्युलरली ॲटलिस्ट टू रिकवर द व्हॅल्यू ऑफ वर्क कम्प्लिटेड ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. म्हणजे त्याचा ॲटलिस्ट जो काय खर्च झाला असेल तो तरी त्याला रिकवर करायचा आहे. प्रॉफिट त्याला नाही मिळाला तरी चालेल, पण जो काय खर्च त्यांनी केलेला आहे वर्षभरापुरता तर तो जरी त्याला मिळाला तरी ओके आहे. द कॉन्ट्रॅक्टर कॅनॉट वेट फॉर नंबर ऑफ इयर्स टिल द कॉन्ट्रॅक्ट इज होलली कम्प्लीट टू बुक द प्रॉफिट. म्हणजे बुक द प्रॉफिट म्हणजे काय, लोकांकडनं पूर्ण अमाऊंटची अपेक्षा करणे. विच विल अक्रू ओनली इन द लास्ट इयर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. तर त्याला पूर्ण अमाऊंट कधी मिळणार आहे, आपण मगाशी बघितलं ते ॲट द एंड ऑफ द इयरला मिळणार आहे. ही हॅज टू बुक ॲटलिस्ट a part of the profit earned on work completed during the accounting year to avoid fluctuations in payment of dividend from year to year. की आता समजा त्याची स्वतःची कंपनी आहे. आता आपण बघितलं की कंपनी कशी फॉर्म होते, लोकांकडनं आपण शेअर्सच्या स्वरूपात पैसे घेतो आणि आणि आपण कंपनी बनवतो. आता त्या शेअर होल्डर्सना आपल्याला डिव्हिडंड द्यावा लागतो. तर तो डिव्हिडंड जर द्यायचा असेल तर त्या कंपनीला रेग्युलर प्रॉफिटचे पैसे मिळाले पाहिजेत. तर त्याच्यासाठी काय की आपल्याला प्रॉफिट किंवा थोडेसे पैसे का होईना आपल्याला कॉन्ट्रॅक्टीकडनं पाहिजे. तर दिस ट्विन ऑब्जेक्टिव्ह, तर हे दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत.
तर हे दोन ऑब्जेक्टिव्ह आहे ज्याच्यासाठी आपण काही पैसे कॉन्ट्रॅक्टीकडनं दरवर्षी मागतो. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह काय, त्याला त्याचा खर्च जो आहे तो भागवायचा आहे. दुसरा म्हणजे त्याच्या शेअर होल्डर्सना त्याला डिव्हिडंड द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, वर्क पूर्ण करतो. आता मी तुम्हाला थेरी शिकवायच्या वेळेला सांगितलं होतं की आपलं जे काम पूर्ण झालेलं आहे त्याचं आर्किटेक्ट चेकिंग करतो. आता जेवढ्याचं चेकिंग करून आपल्याला सर्टिफिकेट मिळतं त्याला आपण म्हणतो वर्क सर्टिफाईड, आणि ज्याचं सर्टिफिकेट मिळत नाही, जो पार्ट त्यांनी चेक केलेला नाही आहे, तो असतो वर्क अनसर्टिफाईड. तर इकडे काय म्हटलं आहे, वर्क कम्प्लिटेड इक्वल टू वर्क सर्टिफाईड प्लस वर्क अनसर्टिफाईड. तर कम्प्लिटेड वर्कचे दोन पार्ट केले जातात. एक ज्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं आहे ते वर्क सर्टिफाईड असतं, आणि ज्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालं नाही आहे ते वर्क अनसर्टिफाईड आहे. त्याच्यानंतर वर्क सर्टिफाईडबद्दल आपण आता बघूया. तर वर्क सर्टिफाईड म्हणजे काय, वर्क सर्टिफाईड इज द पोर्शन ऑफ द वर्क कम्प्लिटेड विच हॅज बीन सर्टिफाईड अप्रूव्ड बाय द कॉन्ट्रॅक्टीज आर्किटेक्ट ऑर सर्वेयर. म्हणजे आर्किटेक्ट किंवा सर्वेयर जे ॲथॉराईज करतो की हे काम कॉन्ट्रॅक्टरच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण झालेलं आहे, ह्याचं अप्रुव्हल देतो आर्किटेक्ट किंवा सर्वेयर. इट इज व्हॅल्यूड इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्राईस, दॅट इज सेलिंग प्राईस. आता आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये बघितलं होतं की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक या दोन गोष्टी असतात. तर सेल जे असतात ते कधी पण त्याच्यात प्रॉफिट ॲड करून आलेली ती किंमत असते ज्याला आपण सेलिंग प्राईस म्हणतो, आणि क्लोजिंग स्टॉक जी असते ती ॲक्च्युअल कॉस्ट असते, म्हणजे जी मूळ किंमत आहे, कॉस्ट प्राईस. तर क्लोजिंग स्टॉक कधी पण आपण कॉस्ट प्राईसला व्हॅल्यूड करतो. तसंच कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये सुद्धा वर्क सर्टिफाईड हे सेलिंग प्राईसला व्हॅल्यूड केलं जातं, आणि जो अनसर्टिफाईड वर्क आहे, वर्क अनसर्टिफाईड, ते कधी पण आपण कॉस्टला व्हॅल्यूड करतो. तर जर समजा याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारू शकतात की वर्क सर्टिफाईड कसं व्हॅल्यू केलं जातं, वर्क अनसर्टिफाईड कसं व्हॅल्यू केलं जातं. तर वर्क सर्टिफाईडबद्दल म्हटलं तर सेलिंग प्राईस किंवा कॉन्ट्रॅक्ट प्राईस आहे, आणि वर्क अनसर्टिफाईड असेल तर ती कॉस्ट प्राईस आहे. पुढे इन केस ऑफ लार्ज कॉन्ट्रॅक्ट नॉर्मली द कॉन्ट्रॅक्टर रिसिव्स ऑन अकाउंट पेमेंट अगेन्स्ट द व्हॅल्यू ऑफ द वर्क कम्प्लिटेड ॲट द स्पेसिफिक इंटरवल्स. म्हणजे एक पर्टिक्युलर इंटरवल झाल्यानंतर त्याचा जो काय खर्च त्याला आला आहे तो त्याला मिळतो दरवर्षी. द एक्सटेंट ऑफ द वर्क कम्प्लिटेड इज पिरियॉडिकली चेक्ड अँड सर्टिफाईड बाय अन एक्सपर्ट, एक्झाम्पल अ सर्वेयर, आर्किटेक्ट ऑर अ चार्टर्ड इंजिनियर. म्हणजे जसे आपले चार्टर्ड अकाउंटंट असतात तसे त्यांच्याकडे चार्टर्ड इंजिनियर असतात, जे कॉन्ट्रॅक्टर जे काय बांधकाम करतो हे चार्टर्ड इंजिनियर ते चेक करतात आणि त्याच्यावरती त्यांचं अप्रुव्हल त्यांना पाठवतात. दस इन अ कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग अ डॅम, चार्टर इंजिनियर मे बी अपॉइंटेड बाय द कॉन्ट्रॅक्टी टू चेक ॲट द फिक्स इंटरवल्स द एक्सटेंट ऑफ वर्क कम्प्लिटेड ऑन द डॅम. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की जो कॉन्ट्रॅक्टी आहे त्या कॉन्ट्रॅक्टीला कॉन्ट्रॅक्टबद्दल काही कळत नाही, तर त्याच्यासाठी काय तो वेगळा माणूस अपॉइंट करतो जो चेक करतो की बरोबर काम पूर्ण झालं आहे की नाही, आणि त्याच्या बेसिसवरती तो कॉन्ट्रॅक्टरला सर्टिफिकेट देतो, त्याला पण वर्क सर्टिफाईड म्हणतात. त्याच्यानंतर द चार्टर इंजिनियर मे चेक द वर्क से एव्हरी 4 months. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एक पिरियड, पर्टिक्युलर पिरियड झाल्यानंतर तो जे झालेलं काम आहे ते चेक करणार की समजा 4 महिन्यांनी त्यांनी चेक केलं, अँड इश्यू अ सर्टिफिकेट ऑफ वर्क कम्प्लिटेड. म्हणजे त्याच्यानंतर तो सर्टिफिकेट इश्यू करतो वर्क कम्प्लिटेडचं, स्टेटिंग द व्हॅल्यू ऑफ वर्क डन. त्याच्यात काय स्पेसिफाय केलेलं असतं की किती व्हॅल्यूचं वर्क पूर्ण झालेलं आहे हे वर्क सर्टिफाईडमध्ये स्पेसिफाय केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे अकाउंटिंग. द व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड इज डेबिटेड टू कॉन्ट्रॅक्टीज अकाउंट. आपण काय करतो, आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये त्याला क्रेडिट करतो, पण कॉन्ट्रॅक्टी अकाउंटमध्ये त्याला डेबिट दिलं जातं, ऑर वर्क इन प्रोग्रेस, अँड इज क्रेडिटेड टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला क्रेडिट होतं आणि कॉन्ट्रॅक्टी किंवा वर्क इन प्रोग्रेसला डेबिट होतं. त्याच्यानंतर पुढे आहे कम्प्लिशन. द व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. आता एक मिनिट ना, आता इथे पुढे काय म्हटलं आहे, इट्स व्हॅल्यू इज ट्रान्सफर टू द डेबिट ऑफ कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. जसं मी तुम्हाला
मल्टी इयर कॉन्ट्रॅक्टबद्दल तुम्हाला सांगितलं की जे वर्क इन प्रोग्रेस आहे त्याच्यातच वर्क सर्टिफाईड आहे, तर ते फर्स्ट इयरला क्रेडिटला असतं. क्लोजिंग जे WIP आहे ते फर्स्ट इयरला क्रेडिटला असतं आणि सेकंड इयर ऑनवर्ड्स ते कुठे होतो, डेबिटला येतं. ते ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस आहे, तर सेकंड इयरला आपण ते डेबिटला टाकतो. त्याच्यानंतर कॉम्प्युटेशन. तर आता वर्क सर्टिफाईडची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो? व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड इक्वल टू कॉन्ट्रॅक्ट प्राइस इन टू वर्क सर्टिफाईड ॲज अ पर्सेंटेज ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्राइस. म्हणजे क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं की 90% काम पूर्ण झालं, 80% काम पूर्ण झालं, तर हे काढायचे कशावरती असतात? कॉन्ट्रॅक्ट प्राइसवरती काढायचे. आता आपल्याला वर्क सर्टिफाईडची अमाऊंट दिलेली नाही आहे, फक्त एवढं म्हटलं आहे की वर्क सर्टिफाईड इज 60% आणि 10 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, तर 10 लाखाचं 60% वर्क सर्टिफाईड आहे, म्हणजे 6 लाख रुपये वर्क सर्टिफाईड. तर हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारू शकतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कॅश रिसिव्ड. आता कॅश रिसिव्ड म्हणजे मी तुम्हाला वरती म्हटलं की कॉन्ट्रॅक्ट पूर्ण व्हायला बरीच वर्ष लागतात आणि त्याला दरवर्षी थोडे थोडे पैसे मिळत जातात. आता याच्यात काय होतं, जितके पैसे त्याला मिळतात तर त्याला आपण काय म्हणतो, कॅश रिसिव्ड म्हणतो. म्हणजे याच्यात काय की हे वर्क सर्टिफाईडवरती अवलंबून आहे की वर्क सर्टिफाईड आपण मगाशी घेतलं 6 लाख की, तर जरुरी नाही की पूर्ण 6 लाख त्याला भेटतील, तर त्याच्यापैकी काही पैसे आपण हातचे ठेवून देतो, ज्याला रिटेन्शन मनी म्हणतात. फॉर एक्झाम्पल 20% आपण ठेवले, 6 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालेलं आहे, त्याचे 20% आपण त्याला दिले नाहीत, उरलेले 80% त्याला देऊन टाकले. म्हणजे 6 लाखाचे 20% 1,20,000 आपण आपल्याकडे ठेवले आणि उरलेले 4,80,000 त्याला देऊन टाकले. त्याला आपण काय म्हणतो, रिटेन्शन मनी. म्हणजे हे कशासाठी ठेवतो, काय प्रॉब्लेम झाला, तो समजा बाय चान्स तेवढं काम करून पळून गेला, तर एक सिक्युरिटी म्हणून आपण रिटेन्शन मनी आपल्याकडे ठेवत असतो. तर इकडे काय म्हटलेलं आहे, कॅश रिसिव्ड इज दॅट पोर्शन ऑफ द व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड. आता नीट लक्ष द्या, वर्क सर्टिफाईडचा पार्ट येतो विच इज पेड बाय द कॉन्ट्रॅक्टी, जो कॉन्ट्रॅक्टरला पे करतो. इट इज युजली एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड. म्हणजे मगाशी आपण बघितलं की वर्क सर्टिफाईड हे कॉन्ट्रॅक्ट प्राइसवरती अवलंबून आहे. वर्क सर्टिफाईड कशावरती अवलंबून आहे, कॉन्ट्रॅक्ट प्राइसवरती. आणि कॅश रिसिव्ड कशावरती अवलंबून आहे, वर्क सर्टिफाईडवरती हे अवलंबून आहे. त्याच्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतो, कॅश रिसिव्ड इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. आयदर आपण वर्क सर्टिफाईडमधनं रिटेन्शन मनी मायनस करणार, म्हणजे उलटं करायचं. आपण मगाशी काय केलं, 6 लाखाचे 80% काढले, 6 लाखाचे 80% 4,80,000, म्हणजे उरले त्यांनी स्वतःकडे ठेवले किती, 1,20,000. तर तुम्ही काय करा, 6 लाखातनं रिटेन्शन मनी 1,20,000 मायनस करा. वर्क सर्टिफाईड 6 लाख आहे, रिटेन्शन मनी 1,20,000 आहे, तर जेवढे कॉन्ट्रॅक्टीने ठेवलेत स्वतःकडे ते मायनस करून तुम्ही कॅश रिसिव्ड काढा किंवा पर्सेंटेज निकाला. तर व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड इन टू कॅश रिसिव्ड ॲज अ पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड. म्हणजे जेवढं वर्क सर्टिफाईड आहे त्याच्यावरती पर्सेंटेज क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं, ते पर्सेंटेज तुम्ही त्याला अप्लाय करा आणि मग तुम्हाला आन्सर मिळेल. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे रिटेन्शन मनी. तर रिटेन्शन मनी इज दॅट पोर्शन ऑफ व्हॅल्यू सर्टिफाईड which is retained by the contractee as security for any defective work which may be discovered later within the येतो within the guarantee period. म्हणजे त्यांनी जेवढी गॅरंटी दिलेली आहे त्या पिरियडमध्ये जर समजा काय प्रॉब्लेम झाला तर आपण ते पैसे त्याच्यातनं कट करणार. जनरली कॉन्ट्रॅक्टर रिसिव्स पेमेंट ओनली ऑफ पार्ट ऑफ वर्क सर्टिफाईड, की मोस्ट प्रोबेबली त्याला पूर्ण पैसे मिळत नाहीत, त्याचा काही हिस्सा त्याला मिळतो. द पार्ट पेमेंट इज रिसिव्ड ॲज अ पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड. जसं मी मगाशी म्हटलं की ते एक पर्टिक्युलर पर्सेंटेज असतात जे कॉन्ट्रॅक्टरला वर्क सर्टिफाईडवरती मिळतात. तर जसं कॉन्ट्रॅक्टी मे ॲग्री टू पे द कॉन्ट्रॅक्टर 90% ऑफ द व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड. म्हणजे त्यांच्यामध्ये काय ॲग्री झालेलं आहे की कॉन्ट्रॅक्टर त्याला 90% पैसे देणार, बॅलन्स 10%, जे बाकीचे जे 10% आहे सर्टिफाईड बट नॉट पेड, म्हणजे जे सर्टिफाईड झालेले आहेत पण त्यांनी पे नाही केले
त्याला आपण काय म्हणतो, रिटेन्शन मनी. आता पुढे आपण पर्पज बघूया, हे कशासाठी केलं जातं. इट्स पर्पज इज टू प्रोव्हाइड अ सेफगार्ड अगेन्स्ट द रिस्क ऑफ लॉस ड्यू टू फॉल्टी वर्कमॅनशिप. म्हणजे काय जर समजा फॉल्टी काम केलं तर त्याची सेक्युरिटीसाठी दिलं जातं. इफ एनी डेफिशियन्सी ऑर डिटेक्ट इज नोटीस इन द वर्क, इट इज टू बी रेक्टिफाईड बाय द कॉन्ट्रॅक्टर बिफोर द रिलीज ऑफ रिटेन्शन मनी. जर समजा काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्यात सुधारणा करावी लागते रिटेन्शन मनी देण्याच्या अगोदर. रिटेन्शन मनी इज सेफगार्ड अगेन्स्ट नॉन परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑर डिफेक्टिव्ह वर्क. म्हणजे हे प्रोटेक्ट करते कॉन्ट्रॅक्टीला की जर समजा कॉन्ट्रॅक्टरनी काही काम अर्धवट ठेवलं किंवा डिफेक्टिव्ह काम केलं तर त्याच्यासाठी काहीतरी त्यांनी हातचं राखून ठेवलेलं आहे. रिटेन्शन मनी एन्श्युअर्स दॅट कॉन्ट्रॅक्टर विल कंटिन्यू टू वर्क अँड नॉट लिव्ह द वर्क इनकम्प्लीट. म्हणजे खात्री कॉन्ट्रॅक्टीला देतो की जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो आपलं काम पूर्ण करणार आहे आणि तो काम आपलं सोडून जाणार नाही आहे. इट ऑल्सो हेल्प्स द कॉन्ट्रॅक्टर टू टेक केअर ऑफ फॉल्टी वर्क इन फ्युचर ऑर एनी पेनल्टी फॉर लेट परमिशन. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरवरती पण वचक राहतो की कुठलंही फॉल्टी काम करायचं नाही, कारण काय ते एखादी वेळेस कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्सनुसार त्याला पेनल्टी पण लागू शकते. त्यामुळे एक वचक कॉन्ट्रॅक्टरवरती राहतो. त्याच्यानंतर पेमेंट. रिटेन्शन मनी इज पेड बॅक वेन इट इज एन्श्युअर दॅट देर इज नो फॉल्ट इन द वर्क कॅरीड आउट बाय द कॉन्ट्रॅक्टर. जेव्हा कॉन्ट्रॅक्टीला खात्री पटते की जे काय काम केलेलं आहे त्याच्यात काही कुठल्याही प्रकारचा फॉल्ट नाही आहे तेव्हा रिटेन्शन मनी पे केली जाते. आणि ती कॅल्क्युलेट कशी करायची, आता इथे उलटं आहे. मगाशचा जो प्रॉब्लेम होता, मगाशचे जे आपण बघितलं कॅश रिसिव्ड आपण कसं कॅल्क्युलेट केलं, वर्क सर्टिफाईडमधनं रिटेन्शन मनी मायनस केलं, वर्क सर्टिफाईडमधनं रिटेन्शन मनी मायनस करून कॅश रिसिव्ड काढलं. तर इथे उलटं करायचं आहे, वर्क सर्टिफाईडमधनं कॅश रिसिव्ड मायनस करायचं आहे. वर्क सर्टिफाईडमधनं कॅश रिसिव्ड मायनस करून आपल्याला रिटेन्शन मनी मिळणार. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे वर्क अनसर्टिफाईड. आता मी मगाशी सांगितलं की जे काम आर्किटेक्टनी चेक केलं नाही आहे ते झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, पण आर्किटेक्टनी चेक नाही केलं आहे तर बट नॅचरल तो त्याचं सर्टिफिकेटही देणार नाही. वर्क सर्टिफाईड इज दॅट पोर्शन ऑफ द वर्क कम्प्लिटेड विच हॅज नॉट बीन सर्टिफाईड अप्रूव्ड बाय द कॉन्ट्रॅक्टीज आर्किटेक्ट ऑर सर्वेयर. तर जे काम चेक झालेलं नाही आहे, पूर्ण आहे पण ते चेक झालेलं नाही आहे, तर अशा कामाला आपण म्हणतो वर्क अनसर्टिफाईड. इट इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट. वरती काय दिलं होतं, इट इज व्हॅल्यूड ॲट सेलिंग प्राईस. हे काय, इट इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट. तर ॲट टाइम्स द व्हॅल्यू ऑफ वर्क डन फ्रॉम द डेट ऑफ लेटेस्ट सर्टिफिकेट अप टू द डे ऑफ अकाउंटिंग इयर हॅज टू बी असर्टन. म्हणजे हे कसं काढलं जातं की जी तारीख टाकलेली आहे, समजा 30 सप्टेंबरची तारीख आहे आणि आपलं इयर एंड होतं 31 डिसेंबरला, तर 30 सप्टेंबरपर्यंत जे काय काम झालं आहे ते चेक झालेलं आहे आणि 30 सप्टेंबर नंतरचं म्हणजे 1 ऑक्टोबरपासून 31 डिसेंबरपर्यंत जे काम आहे ते चेक झालेलं नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, वर्क अनसर्टिफाईड. दस इफ द लेटेस्ट सर्टिफिकेट अवेलेबल इज फॉर द वर्क डन अप टू 30 सप्टेंबर 2014 अँड अकाउंट्स आर क्लोज ऑन 31 डिसेंबर. म्हणजे 30 सप्टेंबर ही सर्टिफिकेटची डेट आहे आणि अकाउंट्स आपण क्लोज करतो 31 डिसेंबरला. द कॉन्ट्रॅक्टर हॅज टू बी डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ वर्क डन फ्रॉम 1 ऑक्टोबर टू 31 डिसेंबर टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ वर्क कम्प्लिटेड बट नॉट सर्टिफाईड. आता इथे कॉन्ट्रॅक्टरला काय करावं लागतं की जो काय खर्च 1 ऑक्टोबरपासून 31 डिसेंबरपर्यंत आला आहे त्याची टोटल घ्यावी लागते आणि ती टोटल त्याला वर्क अनसर्टिफाईड म्हणून दाखवावी लागते. म्हणजे एकदम सोपं आहे, जे काम चेक नाही केलं त्याची टोटल तो घेणार आणि तो वर्क अनसर्टिफाईड म्हणून दाखवणार आणि ज्याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते तो वर्क सर्टिफाईड म्हणून दाखवणार. आता इथे मी परत म्हटलेलं आहे, द टोटल व्हॅल्यू ऑफ वर्क कम्प्लिटेड ड्युरिंग अन अकाउंटिंग इयर इज इक्वल टू वर्क सर्टिफाईड प्लस वर्क अनसर्टिफाईड. म्हणजे वर्क कम्प्लिटेड बरोबर काय असतं, थोडक्यात वर्क सर्टिफाईड प्लस वर्क अनसर्टिफाईड. आता अकाउंटिंग कसं करायचं, द कॉस्ट ऑफ अनसर्टिफाईड इज डेबिटेड टू वर्क इन प्रोग्रेस अँड क्रेडिटेड टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. आता आपण हे वर्क इन प्रोग्रेसचा एक पार्ट असतो, तर वर्क इन प्रोग्रेसला आपण डेबिट देतो
आणि कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला आपण इकडे क्रेडिट देतो. इट्स कॉस्ट इज ट्रान्सफर टू द डेबिट ऑफ कॉन्ट्रॅक्ट अकाउंट ॲट द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट इयर. आता पुढचं वर्ष जेव्हा सुरुवात होते, पुढच्या वर्षी जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला आपण ते डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. आता हे कॉम्प्युटेशन कसं करतो? एकदम सोपं आहे. टोटल कॉस्ट इन्कर्ड टिल डेट लेस कॉस्ट ऑफ वर्क सर्टिफाईड. आपण जे वर्क सर्टिफाईड म्हणून लिहितो ती सेलिंग प्राईज आहे. त्या सेलिंग प्राईजमधनं आपल्याला प्रॉफिट वजा करावं लागेल, तेव्हा कॉस्ट मिळणार. टोटल कॉस्ट इन्कर्ड टिल डेट लेस कॉस्ट ऑफ वर्क सर्टिफाईड, म्हणजे त्याची कॉस्ट वजा करावी लागते, ती सेलिंग प्राईज असते. ठीक आहे, तर हा आपला वर्क अनसर्टिफाईडचा पॉईंट संपला. पुढचा जो पॉईंट आहे वर्क इन प्रोग्रेस. आता वर्क इन प्रोग्रेस म्हणजे आपण क्रेडिटला जे टाकतो वर्क सर्टिफाईड प्लस वर्क अनसर्टिफाईड मटेरियल ॲट साईट, म्हणजे क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल. मटेरियल ॲट साईट म्हणजे काय? क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल. वर्क इन प्रोग्रेस इज क्रेडिटेड टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. तर आता वर्क इन प्रोग्रेस कुठे आपण ट्रान्सफर करतो? वर्क इन प्रोग्रेस हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आपण करूया. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन्स कशी करायची ते आपण बघूया. नॉर्मली नोशनल प्रॉफिट. आता नोशनल प्रॉफिट म्हणजे काय असतो की कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आपण बनवतो. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिटला खर्च असतात, क्रेडिटला इन्कम असतं. तर क्रेडिटमधनं डेबिट वजा केलं की जे राहतं ते नोशनल प्रॉफिट. The notional profit is computed every year in the respect of value of work certified. म्हणजे ॲक्च्युअली तो वर्क सर्टिफाईडची सेलिंग प्राईज आणि कॉस्टचा फरक असतो. दस इफ द व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड इज 75,000, द कॉस्ट ऑफ वर्क सो सर्टिफाईड इज 65,000. म्हणजे जे सर्टिफाईड वर्क आहे त्याची सेलिंग प्राईस 75,000 आहे आणि त्याची कॉस्ट प्राईस 65,000 आहे. मूळ किंमत 65,000, सेलिंग प्राईस 75,000. तो नोशनल प्रॉफिट आपल्याला 10,000 दिसतो. हावेवर ओनली अ पार्ट ऑफ द नोशनल प्रॉफिट इज ॲक्च्युअली क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पॉवर गेलेली आहे, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन. तर आपण काय करतो, नोशनल प्रॉफिटचा काही पार्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट करतो आणि बाकीची अमाऊंट आपण रिझर्वला टाकतो. द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट क्रेडिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिपेंड्स अपॉन. आता हे कशावरती अवलंबून आहे? तर हा जो प्रॉफिट आहे हा दोन गोष्टींवरती अवलंबून आहे. एक म्हणजे आपण मगाशी बघितलं किती पर्सेंटेज वर्क सर्टिफाईड आहे. तर नीट लक्ष द्या. द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिपेंड्स अपॉन द रेशिओ ऑफ वर्क सर्टिफाईड टू कॉन्ट्रॅक्ट प्राईस. म्हणजे आपल्याला 1% काढायचं असतं वर्क सर्टिफाईड अपॉन कॉन्ट्रॅक्ट प्राईस. म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट प्राईस समजा 10 लाख आहे आणि कॉन्ट्रॅक्ट प्राईस 10 लाख आहे आणि वर्क सर्टिफाईड 6 लाख आहे. तर 60% वर्क आपलं पूर्ण झालेलं आहे. द रेशिओ ऑफ वर्क सर्टिफाईड टू कॉन्ट्रॅक्ट प्राईस, द रेशिओ ऑफ कॅश रिसिव्ड टू कॉन्ट्रॅक्ट प्राईस. म्हणजे वर्क सर्टिफाईडचं प्रपोर्शन कॉन्ट्रॅक्ट प्राईजवरती आणि कॅश रिसिव्डचं प्रपोर्शन वर्क सर्टिफाईडवरती, याच्यावरती हे अवलंबून आहे. ओके, पॉवर आलेली आहे. जरा परत स्क्रीन शेअर करतो. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की हे जे आपण प्रॉफिट कन्सिडर करतो या दोन गोष्टींवरती अवलंबून आहेत. पहिली गोष्ट काय, काय पर्सेंटेज आहे वर्क सर्टिफाईडचं कॉन्ट्रॅक्ट प्राईस बरोबर. वर्क सर्टिफाईडचं पर्सेंटेज कॉन्ट्रॅक्ट प्राईस बरोबर काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. दुसरं म्हणजे कॅश रिसिव्डचं प्रपोर्शन वर्क सर्टिफाईडवर काय आहे त्याच्यावरती हे अवलंबून आहे. पुढे, the procedure for computing the percentage of the profit to be transferred to the P&L account if there is no specific instruction in the examination problem
इज एक्सप्लेन बिलो. आता आपण किती अमाऊंट प्रॉफिट ट्रान्सफर करणार याची प्रोसिजर इथे दिलेली आहे, ते आपण करूया. तर आता पहिली, फाइंड आउट पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड टू कॉन्ट्रॅक्ट प्राइस. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिली गोष्ट आपल्याला पर्सेंटेज काढावं लागतं की वर्क सर्टिफाईड हे कॉन्ट्रॅक्ट प्राइसच्या किती पर्सेंट आहे हे आपल्याला काढावं लागतं. द व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड इज टू बी कम्पेअर्ड विथ द टोटल कॉन्ट्रॅक्ट प्राइस. तर वर्क सर्टिफाईड याची कंपॅरिझन आपल्याला कॉन्ट्रॅक्ट प्राइस बरोबर करावी लागते टू असर्टन द पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड वर्क कम्प्लिटेड. तर आपल्याला पर्सेंटेज त्याचं काढावं लागतं. दस इफ कॉन्ट्रॅक्ट प्राइस इज 4 लाख अँड पर्सेंटेज ऑफ वर्क कम्प्लिटेड विल बी ॲज फॉलोज इन डिफरंट केसेस. समजा 4 लाख कॉन्ट्रॅक्ट प्राइस आहे, 4 लाख कॉन्ट्रॅक्ट प्राइस आहे आणि वर्क सर्टिफाईड 40,000 आहे. तर 40,000 आहे, तर 40,000 अपॉन 4 लाख इंटू 100 म्हणजे 10%. 2,40,000 आहे, 2,40,000 अपॉन 4 लाख इंटू 100 60%, 3,60,000. 3,60,000 अपॉन 4 lakhs इंटू 100 90%. त्याच्यानंतर 4 lakhs अपॉन 4 lakh इंटू 100 म्हणजे 100%. तर पहिली गोष्ट याला आपण म्हणतो डिग्री ऑफ कम्प्लिशन, याला म्हणतो डिग्री ऑफ कम्प्लिशन किंवा स्टेज ऑफ कम्प्लिशन असं त्याला म्हणतो. आता याच्यावरती प्रॉफिट किती ट्रान्सफर करायचा हे डिपेंडंट आहे, ते खाली लिहिलेलं आहे. क्लासिफिकेशन ॲज पर डिग्री ऑफ कम्प्लिशन. द पोर्शन ऑफ प्रॉफिट टू बी क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शुड डिपेंड अपॉन स्टेज ऑफ कम्प्लिशन. म्हणजे स्टेज ऑफ कम्प्लिशनवरती हे अवलंबून आहे. द स्टेज ऑफ कम्प्लिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट शुड रेफर टू द सर्टिफाईड वर्क ओनली. तर हे कशावरती अवलंबून आहे, सर्टिफाईड वर्कवरती अवलंबून आहे. फॉर दिस पर्पज अनसर्टिफाईड वर्क शुड नॉट बी कन्सिडर ऑर ॲज फार ॲज पॉसिबल येते. तर जास्त करून वर्क अनसर्टिफाईड त्याच्यासाठी कन्सिडर केलं जात नाही. फॉर डिटरमाइनिंग द क्रेडिट फॉर प्रॉफिट ऑल द इनकम्प्लीट वर्क शुड बी क्लासिफाईड इन टू द फॉलोइंग 4 कॅटेगरीज. तर आता इथे आपल्याला काय करावं लागतं की 4 कॅटेगरीमध्ये आपलं पूर्ण झालेलं काम कॅटेगराईज करावं लागतं. तर पहिलं काय, कॉन्ट्रॅक्ट्स लेस दॅन 25% कम्प्लीट, म्हणजे 25% पेक्षा कमी पूर्ण झालं असेल तर. दुसरं 25 ते 50च्या मध्ये, नंतर 50च्या 90च्या मध्ये आणि 90 ते 100च्या मध्ये अशी त्यांच्या पर्सेंटेजची विभागणी केलेली आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ईच ऑफ द फॉलोइंग केस इज डन ॲज अंडर. तर पहिलं, कॉन्ट्रॅक्ट लेस दॅन 25%, 25%पेक्षा जर कमी असेल, इफ द कॉन्ट्रॅक्ट हॅज जस्ट स्टार्टेड ऑर इट इज लेस दॅन 25%, नो प्रॉफिट शुड बी टेकन इन टू अकाउंट. म्हणजे आपण नोशनल प्रॉफिटचे 2 पार्ट करतो, एक प्रॉफिट आणि रिझर्व. तर आपल्याला जर समजा स्टेज ऑफ कम्प्लिशन 25% किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर टोटल नोशनल प्रॉफिट रिझर्वला टाकायला लागतं, प्रॉफिटला काहीच घ्यायचं नाही. त्याच्यानंतर जर समजा आपलं स्टेज ऑफ कम्प्लिशन 25% ते 50%च्या मध्ये असेल तर काय करायचं. इन दिस केस 1/3 ऑफ द नोशनल प्रॉफिट. तर इथे 1/3 घ्यायचं ऑफ द नोशनल प्रॉफिट रिड्युस्ड इन द रेशिओ ऑफ कॅश रिसिव्ड टू वर्क सर्टिफाईड मे बी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर या केसमध्ये आपल्याला 1/3 अमाऊंट घ्यायला लागते आणि त्याचं कॅल्क्युलेशन, द अमाऊंट ऑफ प्रॉफिट टू बी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मे बी डिटरमाइंड बाय युझिंग 1/3 इंटू नोशनल प्रॉफिट इंटू कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाईड. तर हा फॉर्म्युला आपल्या प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला वापरायला लागतो. तर इथे आपण काय करतो, 1/3 घेतो, 1/3 नंतर त्याला मल्टिप्लाय करतो नोशनल प्रॉफिटनी, नंतर त्याला कॅश रिसिव्ड मल्टिप्लाय करतो आणि वर्क सर्टिफाईडनी डिवाइड करतो. तर हे कधी वापरतो, 25% ते 50%च्या मध्ये असेल तर. आता पुढची केस आहे 50% ते 90%. कॉन्ट्रॅक्ट बिटवीन 50% अँड 90% कम्प्लीट. इन दिस केस 2/3 ऑफ द नोशनल प्रॉफिट. मागच्या केसमध्ये 1/3 होतं, या केसमध्ये 2/3 आहे. तर 2/3 ऑफ द नोशनल प्रॉफिट रिड्यूस बाय पोर्शन ऑफ कॅश रिसिव्ड टू वर्क सर्टिफाईड may be transferred to profit and loss account. In this case, the formula to be used as under 2/3 into notional profit into cash received upon work certified. तर इथे आपण 2/3 घेतो, इंटू नोशनल प्रॉफिट करतो,
इंटू कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाईड हा फॉर्म्युला वापरतो. त्याच्यानंतर इफ कॉन्ट्रॅक्ट इज 100% कम्प्लीट, जर समजा पूर्ण 100% आपलं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं तर टोटल प्रॉफिट हा आपण प्रॉफिटला टाकतो, रिझर्वला काहीच टाकत नाही. म्हणजे पहिली जी केस होती हे त्याच्या एकदम अपोजिट आहे. पहिली केस 25% किंवा त्याच्यापेक्षा कमी होती, त्याच्यात पूर्ण प्रॉफिट आपण रिझर्वला टाकतो आणि या केसमध्ये सगळा प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसला टाकतो. इन द लास्ट केस, द लास्ट इयर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, सिन्स द एंटायर कॉन्ट्रॅक्ट इज कम्प्लीट, देर इज नो नीड टू कीप एनी रिझर्व अँड द एंटायर प्रॉफिट मे बी क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर त्या अशा वेळेला आपल्याला रिझर्वला कुठलीही अमाऊंट ठेवायची गरज नाही आहे. जो काय प्रॉफिट आहे तो सरसकट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. इन केस वेनेवर देर इज अ लॉस, आता कुठल्याही केसमध्ये लॉस झाला, आता लॉस स्टेज ऑफ कम्प्लिशनची काही कन्सर्न नाही आहे. लॉस टोटल लॉस P&L अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. लॉसचे दोन भाग करत नाही आपण. लॉस टोटल लॉस हा P&L अकाउंटला टाकतो कोणत्याही केसमध्ये, कोणत्याही स्टेज ऑफ कम्प्लिशनला. तर इन एनी केस वेनेवर देर इज अ लॉस, इट शुड बी एंटायरली डेबिटेड टू P&L अकाउंट. तर प्रॉफिट झाला तर तो क्रेडिटला टाकतो आणि लॉस झाला तर तो डेबिटला टाकतो आपला नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. द अबाव डिस्कशन इज सम बिलो, जे मी वरती जे डिस्कस केलं ते इकडे आहे. अप टू 25% नील, 25 to 50% हा 1/3चा प्रॉफिट आहे, 50 to 90 हे 2/3 आहे. आता हे नियरिंग कम्प्लिशन हे घेऊ नका, हे एस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्टचं आहे, हे पकडू नका. आणि एकदम लास्ट पकडा 100% एंटायर प्रॉफिट. तर हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आज आपण इकडे लेक्चर संपूया. उद्या परत लेक्चर घेऊया. उद्याचा टाईम मी तुम्हाला सांगेन. तर आजचा हा अभ्यास करा, कालचा अभ्यास करा आणि चांगले मार्क्स आपल्याला मिळवायचे. तर ह्या ज्या नोट्स मी देतोय किंवा ही जी लेक्चर्स आहेत तुम्ही ऐका आणि शिवाय त्याच्याबरोबर हे शेट आणि मनन, बरेच जणांच्या कंप्लेंटी आहेत शेटचं बुक नाही आहे. तर शेटचं बुक नसेल तर या नोट्सवरनं तुम्ही अभ्यास करा. या नोट्स वाचा तुम्ही, एक 3-4 वेळा वाचा की तुम्हाला सगळं लक्षात येईल. अजून काय जर याच्यात जर तुम्हाला काय डाऊट्स असतील तर मला तुम्ही फोन करा किंवा मला तुम्ही चॅटवर चॅटिंग केलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही मनन आणि शेटवर असेल पुस्तक तर शेटमधनं करा, नसेल तर आपल्या नोट्समध्ये सफिशियंट नॉलेज दिलेलं आहे. तर त्याच्यातनं तुम्ही अभ्यास करा की तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. पण अभ्यास करा सिरियसली. मी बऱ्याच वेळा ऑब्झर्व करतो अभ्यास कोण करत नाही, पण अभ्यास केल्यावरतीच तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. आणि हे नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. हे नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. हे नॉलेजमुळेच तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे, तर आपण आजचं लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. उद्या परत आपण भेटूया.